नमस्कार मित्रांनो. सोपे प्रश्न तर सगळेच सोडवतात, पण वर्दी त्यालाच मिळते जो कठीण प्रश्नावर मात करतो. SRPF भरतीमध्ये जे प्रश्न इतरांना जमणार नाहीत ते तुम्हाला कसे जमतील हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण SRPFच्या मागील वर्षातील सर्वात कठीण प्रश्नांचे असे विश्लेषण करणार आहोत, जे पाहून तुम्ही म्हणाल, अरे हे इतकं सोपं होतं. चला तर मग आपल्या मेरिटची तयारी सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. एका त्रिकोणाच्या 3 बाजूचे माप 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता इथे आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी काय लागतं आपल्याला? एकतर उंची आणि एकतर पाया लागतो, बरोबर? पण इथं काय दिलेलं आहे? 3 बाजूंची मापे दिलेली आहेत. तर 3 बाजूंच्या मापावरून देखील आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढतोय. बघा इथे काय करूया आपण आता. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. ही आहे 9 सेमी, ही आहे 12 आणि ही आहे 15. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला काय करायचं? हे ए घेऊया आपण, हे बी आणि हे सी लिहूया. आता इथे आपल्याला हा SRPF गट क्रमांक 5 दौंड पोलीस भरती 2019 मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. इथे त्रिकोणाची अर्धपरिमिती काढून घेऊया. अर्धपरिमिती म्हणजे काय? 3 बाजूंची बेरीज भागिले 2. आता बाजू कोणत्या कोणत्या आहेत? A + B + C भागिले 2 हा त्याचा फॉर्म्युला असेल अर्धपरिमितीचा. मग 9 + 15 + 12 भागिले 2 याचं उत्तर येईल 36 भागिले 2 हे आलं 18. हे काय असणार आहे? यस असे म्हणतो आपण याला. अर्धपरिमितीला आपण काय म्हणतोय? यस. यस किती आलं आपलं? 18 आलं. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ, आता जेव्हा आपल्याला यस मिळेल त्यानंतर आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळून जाईल. फॉर्म्युला आहे बघा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा एस - ए √S - ए S - बी आणि S - सी. आता इथे √S ची व्हॅल्यू काय आहे? 18. 18 - 9, 18 - बी ची व्हॅल्यू काय आहे? 12. 18 - सी ची व्हॅल्यू आहे 15. आता हे रूट पुन्हा लिहितोय आपण इथे. 18 × 18 - 9 9 होईल. 18 - 12 6 होईल. 18 - 15 3 होईल. आता 6 × 18 म्हणजे 2 वेळा 18 होतील आणि ते रूटमध्ये आहेत. ज्यावेळी ते आता इथे काय करतोय आपण? 18 × 9 × 18. हेच आपण कसं लिहू शकतोय? 18चा वर्ग गुणिले 3चा वर्ग असं पण लिहू शकतोय, बरोबर? 18चा वर्ग लिहू शकतोय आणि 3चा वर्ग. आता याचं उत्तर काय येईल? रूट कॅन्सल होऊन जाईल याला आणि याचं उत्तर येईल 18 × 3 54 असं उत्तर येईल. 54 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. यावरून आपल्याला काय कळतं की तिन्ही बाजू जरी दिलेल्या असतील त्रिकोणाच्या तर आपल्याला क्षेत्रफळ काढता येते. हा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर लाईक करा. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 2. मुंबई ते गोवा हे 540 किलोमीटर अंतर मुंबईहून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 किलोमीटर वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल? आता इथे आहे मुंबई आणि हा आहे गोवा. यातलं अंतर किती दिलेलं आहे? 540 किलोमीटर असं अंतर दिलेलं आहे, बरोबर? आता मुंबईहून गोवा जी गाडी येते ती 8:30 वाजता निघले. दोघी पण ज्या निघलेत 8:30 वाजताच निघलेत. गोव्याहून मुंबईला येणारी जी बस आहे, जी गाडी आहे, गोव्याहून मुंबईला येणारी जी गाडी आहे ती सुद्धा सेम टायमिंगलाच दोन्ही निघालेल्या आहेत. फक्त त्यांचं स्पीड वेगळं आहे. स्पीड काय आहे हा? तर मुंबईहून गोवा जी गाडी जाणार आहे त्याचं स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति तास आणि गोव्याहून मुंबईला जी गाडी येणार आहे त्याचा आहे स्पीड 75 किलोमीटर प्रति तास, बरोबर? अंतर आहे आपल्याकडं 540. आता इथं आपण रिलेटिव्ह स्पीड काढतोय. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे सापेक्ष वेग काढतोय. सापेक्ष वेग काय असतो? दोन्ही ज्या गाड्या आहेत ते एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शननं चाललेल्या आहेत. म्हणून सापेक्ष वेग आपण कसं काढणार? v1 + v2. v1 म्हणजे हा v1 आहे, हा v2 आहे. v1 + v2 60 + 75 135 किलोमीटर प्रति तास आपला
सापेक्ष वेग येईल. आता अंतर आहे, वेग आहे, वेळ काढायचा आहे आपल्याला. 554 अंतर आहे 554 किलोमीटर भागिले 135 म्हणजेच याचं उत्तर येईल 4 तास. 154 भागिले 35 कॅल्क्युलेशन करून बघा 4 तास याचं उत्तर येईल. म्हणजे 8:30ला निघलेत त्या 8:30 अधिक 4 तास म्हणजे त्या दोघी एकमेकींना दुपारी 12:30 वाजता भेटतील. 12:30 वाजता भेटतील. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 हा प्रश्न सोपा आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण सोडवतोय त्यामुळे सोडवायला फास्ट होईल हा प्रश्न तुम्हाला. बघा हा प्रश्न मी पुन्हा इथे लिहून घेते. 4.8 इंटू 9.6 इंटू 0.051 डिवाइड 0.0016 इंटू 0.0017 इंटू 0.24 आपण आन्सर फाइंड करू शकतोय. विदाऊट कन्फ्युजनचा हा प्रश्न आपण सोडवू शकतोय. इथे 4.8 दिलेला आहे 48 लिहूया. ते 9.6 दिलेला आहे 96 लिहूया. इथं 0.0051 लिहिलेलं आहे म्हणजे 51 लिहूया फक्त, बरोबर. आणि इंटू काय करायचं आपल्याला 1 2 3 4 5 6 घरे पॉईंट नंतर आहेत म्हणून 10⁻⁻6 असं लिहितोय आपण, बरोबर. त्यानंतर काय करायचं आपल्याला हे 0.0016चं फक्त 16 लिहूया, याचं 17 लिहूया, याचं 24 लिहूया. आणि पॉईंट नंतर किती घरे आहेत हे 4 4 2 8 9 10 घरे आहेत म्हणून 10⁻⁻10 असं लिहितोय. त्यानंतर 16×48 होईल, 17×51 होईल, 24×96 होईल. म्हणजे रूटमध्ये काय राहणार आहे बघा आता 3चा वर्ग राहील रूटमध्ये. हे 3 आणि हे 3 3चा वर्ग गुणुले 4 म्हणजे 2चा वर्ग लिहू शकतोय आपण. या 4चा आपण 2चा वर्ग असं लिहू शकतोय. गुणुले 10⁻⁻6 गुणुले 10⁻. आता हे छेदस्थानी काय आहे 10⁻⁻10 आहे. हे वरती ज्यावेळी येईल त्यावेळी 10⁻+ आहे म्हणजे 10चा वजा 10वा घात आहे छेदाला. त्यानंतर त्या अंशाला ज्यावेळी येईल ज्यावेळी अंशस्थानाला येईल त्यावेळी काय होईल 10चा अधिक 10वा घात होईल. आता हे काय करूया रूट 3चा वर्ग गुणुले 2चा वर्ग गुणुले आता हे -6 आणि अधिक 10 किती होईल अधिक 4 होईल म्हणजे 10चा चौथा घात होईल, बरोबर. त्यानंतर आता 10चा चौथा म्हणजेच काय करूया आपण हा 100चा वर्ग असंही लिहू शकतोय आपण. 3चा वर्ग 2चा वर्ग गुणुले 100चा वर्ग असं लिहू शकतो. आता ह्या रूटला याचे सर्वांचे वर्ग निघून जातील. आपलं उत्तर येईल 600. फक्त राहणार काय 3 गुणुले 2 गुणुले 100. फक्त राहणार काय इथं आपल्याला 3 गुणुले 2 गुणुले 100 कारण हे सर्व जे स्क्वेअर आहेत ते या रूटशी निघून गेलेले आहेत. त्यामुळे उत्तर राहील 600. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. क्रमांक 5 एका वर्तुळाची त्रिज्या 12% कमी केली तर क्षेत्रफळ किती % कमी होईल असा प्रश्न आहे. आता इथे वर्तुळ असू दे, चौरस, आयत, कोणताही भूमितीय आकार असू दे किंवा एखादा गोळा असू दे, इथे आपण फॉर्म्युला कोणता नेहमी यूज करतोय क्षेत्रफळामध्ये किती % वाढ होईल किंवा किती % कमी होईल हे जर काढायचं असेल, त्याची बाजू वाढली असेल किंवा वर्तुळाची त्रिज्या वाढली असेल किंवा कमी झाली असेल, सेम फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय प्रत्येक वेळी. आणि हे महत्त्वाचंच एक्झाम्पल आहे. कसं करतो तर ए इथं आपल्याला काय असणार आहे कमी झाले त्यामुळे -12 असणार आहे. बी सुद्धा -12च असणार आहे. तर इथे करतोय आपण -12 अधिक -12 अधिक -12 गुणुले -12 भागिले 100. आता ए इंटू -बी -a इंटू -बी काय उत्तर येते आपलं AB असं व्हॅल्यू उत्तर येते. ओके 12 - 12 होईल आणि हे प्लस 144 होईल, बरोबर. डिवाइड त्याला 100 आहे. आता हे काय होईल मायनस मायनस प्लस होईल म्हणजे त्यांचे ॲडिशन होईल आणि त्याचं चिन्ह काय येईल वजा येईल. त्यानंतर याचं उत्तर काय येईल 1.44 कारण आपण हे 100 आपल्याला काढायचं आहे त्यामुळं वरती पॉईंट दिलेला आहे आपण. आता याचं उत्तर काय येईल 24. आता मायनस प्लस काय असणार आहे मायनस म्हणजे त्यांची वजाबाकी होणार. आता हे महत्त्वाचे जे रूल आहेत ते तुम्हाला अगदी पाठ असलेले पाहिजेत. प्लस 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 होईल
म्हणजे एखादी संख्या प्लस असेल, दुसरी प्लस असेल तर त्यांची ॲडिशन होईल. मायनस प्लस त्यांची सबट्रॅक्शन होईल. प्लस मायनस त्यांची सबट्रॅक्शन होईल आणि मायनस मायनस त्यांची ॲडिशन होईल आणि मोठ्या संख्येचं काय चिन्ह असेल ते आपण देतो आहे, बरोबर आहे. आता इथे -24 आणि +1.44 काय होईल, मायनस आणि प्लस मायनस म्हणजे वजाबाकी होईल त्यांची. आता याचं उत्तर किती येईल, 22.56 येईल आणि वजा 22.56 म्हणजे काय, 22.56% कमी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. हे बेसिक जे रूल आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. ज्याचा बेस पक्का असतो त्याला कोणतीही स्पर्धा परीक्षा अवघड जात नाही. जर बेस तुमचा पक्का नसेल तर त्याचं पहिला प्रिपरेशन करा. ते प्लस मायनस चिन्हे का येतात हे भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते, तर ते या चिन्हांची प्रॅक्टिस करा. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 6. 1.75 हेक्टोमीटरचे 225 मीटरशी असलेले गुणोत्तर किती? आता 1 हेक्टोमीटर म्हणजे काय? SRPF गट क्रमांक 14 औरंगाबादमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 1 हेक्टोमीटर म्हणजे 100 मीटर म्हणजे 1.75 × 100 लिहू शकतोय. हेक्टोमीटरचं आपण या असंही लिहू शकतोय. त्याचे 225 मीटरशी म्हणजे आता हे हेक्टोमीटर जे आहे ते मीटरमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. मीटरशी आता काय बघूया. आता हे पॉईंट जे आहेत ते निघून जातील म्हणजे 175 टू 225. आता याचा रेशो फाइंड करायचा. 175 डिवाइडेड 225. 25 सत्ते आणि 25 नव्वे. 7:9 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. SRPF गट क्रमांक 19 कुसडगाव पोलीस भरती 2021 मधील प्रश्न आहे हा. प्रश्न व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. आता काय करायचं, याचं जे अपूर्णांक दिलेले आहेत त्याचं पूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेऊया. आता 47.2 म्हणजेच काय होणार आहे, 23.5 येईल. पुन्हा 23.5 हा गुणिले 94/4 पण काय येईल, 23.5 असेल. वजा 37/2 किती येईल, 18.5 भागिले 2 किती येईल, 18.5 गुणिले 74/4 18.5 येईल गुणिले 18.5. आता हे भागिले काय आहे बघा, 47/2 23.5, 94/4 23.5 येईल अधिक 94/4 23.5 गुणिले 18.5 अधिक हे 74.4 किती होईल, 18.5 गुणिले 18.5. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे हा a³ - b³ फॉर्मॅटमध्ये अंशस्थानी जो आहे पूर्ण हा तो a³ - b³ फॉर्मॅटमध्ये असणार आहे. आता हे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे, ए इथे मायनस आहे म्हणून मायनस येणार आणि रेस्ट जो शेवटचा पोर्शन आहे त्यामध्ये काय होतं, a² + ab + b² हा फॉर्म्युला आहे. जर a² a³ + b³ असेल तर काय होईल, a³ + b³ a + b होईल आणि a² - ab + b² त्याचा फॉर्म्युला आहे. हे दोन्ही फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. तर इथं a - b a³ - b³ फॉर्मॅटमध्ये आपण कसं लिहू शकतो, a - b म्हणजे किती होणार, 23.5 वजा 18.5 पूर्ण जो हा जो असणार आहे तो इथं आपल्याला मिळतोय a² ab आणि b². त्यामुळे जो इथं असणार आहे a² + ab + b² फॉर्मॅटमध्ये आणि सेम खाली सुद्धा तोच फॉर्मॅट असणार आहे, बरोबर. हे दोन्ही इथे निघून जातील. आता उत्तर आपलं काय असणार आहे, 23.5 वजा 18.5 म्हणजेच उत्तर आपलं येणार आहे 5. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते SRPFमध्ये विचारले जाणारे काही कठीण प्रश्न. लक्षात ठेवा, प्रश्न कितीही मोठा असला तरी त्यामागे एक सोपी ट्रिक लपलेली असते, जी आज आपण शिकलो. कठीण प्रश्नांचा सरावच तुम्हाला गर्दीतून बाजूला काढून वर्दीपर्यंत घेऊन जाईल. जर तुम्हाला आजच्या या स्पेशल ट्रिक आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जिद्दीने अभ्यास करा.
थँक्यू.